FDC म्हणजे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधं अशी असतात ज्यात एकाच टॅबलेट किंवा कॅप्सूलमध्ये एकापेक्षा जास्त औषधे मिसळली जातात. त्यांना अनेकदा कॉकटेल औषधं म्हणतात. ही औषधं रुग्णाच्या सोयीसाठी बनवली जातात जेणेकरून त्यांना वेगवेगळी औषधं घ्यावी लागू नयेत. तथापि वैज्ञानिक पुराव्याशिवाय त्यांचा वापर करणं देखील धोकादायक ठरू शकतं. DCGI ने काय पावलं उचलली आहेत ते पाहूया. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंह रघुवंशी यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं की ही औषधं काही राज्यांनी वैज्ञानिक चाचणी आणि सुरक्षा पुनरावलोकन शिवाय परवानाकृत केली होती. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि त्यासाठी त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे. CDSCO ने ज्या 35 औषधांना अमान्य FDC म्हणून वर्गीकृत केला आहे त्यात वेदनादायक, मधुमेह विरोधी, उच्च रक्तदाब नियंत्रण, न्यूरोपॅथिक, वेदना कमी करणारे, प्रजनन औषधं आणि पौष्टिक पूरक यांचा समावेश आहे.